नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6वीसाठीची जी आहे, म्हणजे 6वीच्या प्रवेशासाठी इयत्ता 5वीच्या मुलांना देता येते ती परीक्षा. तिची डेट जी आहे ती आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तिची लास्ट डेट पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला करायचं आहे काय, तर कशा प्रकारे वेबसाईटला व्हिजिट करायचे पहा. जर तुम्हाला वेबसाईट नसेल माहीत तरी चालेल, तर JNVST हे जे आहे JNVST हे जरी टाईप केलं आणि सर्च केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईट मिळून जाईल. पहा इथं काय म्हटलं आहे, नवोदय विद्यालय government.in ओके gov.in याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहा इथे काय करायचं आहे, ह्या वेबसाईटवर जर गेलं इथं क्लिक करून तर लक्षात येईन. पहा इथं लगेच म्हटलं आहे ब्रॉड ह्याच्यात तुम्हाला हे दाखवतो, मोठ्या ह्याच्यात करून पहा फॉन्टमध्ये, क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास 6 जवाहरलाल नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025. तर 2025ची टेस्ट अनाऊन्स झालेली आहे. म्हणजे आता 2025ला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे 6वीला, म्हणजे जे विद्यार्थी आता 5वीला आहे त्यांच्यासाठी, तर ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर पुढे लक्षात येईल ही अशी वेबसाईट डायरेक्ट लिंक आपल्याला भेटते. म्हणजे ह्या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता काय म्हटलं याच्यामध्ये नीट पहा. क्लिक हिअर फॉर, पहिला पॉईंट दिला आहे, क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 JNVST. म्हणजे जे परीक्षा देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला हे असा एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल. आता हे मोबाईलवर व्ह्यू आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट एवढं दिसत नाही, पण तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पहा इथं काय म्हटलं आहे, कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडीड क्लास प्लीज सिलेक्ट. आता येस नो असे प्रकारचे ॲन्सर द्यायचे आहेत. आता शक्यतो जो फॉर्म आहे हे पहा, शक्यतो जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे, तो फॉर्म तुम्हाला कॅफेमधून किंवा इंटरनेट चांगल्या व्यक्तीकडून ज्याला माहीत आहे त्याच्याकडून भरायचा आहे. ठीक आहे, त्याच्याकडून हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली काय म्हटलं, क्लिक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म. तुम्ही जो रजिस्ट्रेशन फॉर्म केला आहे तो प्रिंट करून घ्यायचा. ही एक स्टेप लक्षात ठेवा, कारण आपल्याला त्याच्यात रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि एक पासवर्ड पण तुम्हाला असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात तो लागणार आहे. खाली म्हटलं क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण माहीत करून घेता येतो एकदा तुम्ही फॉर्म भरला तर. प्रॉस्पेक्टस पाहण्यासाठी इथं क्लिक करा म्हटलं आहे. क्लिक हिअर टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुकलेट तुम्हाला इथे भेटतील पहा खाली. ठीक आहे, हे इथे दाखवलेत पहा, राईट इथे दिसेल पहा. क्लिक हिअर टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुकलेट हे पहा. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू व्ह्यू ब्लॉक डिटेल ऑफ आंध्र प्रदेश. त्याची काही गरज नाही आपल्याला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर क्लिक हिअर टू व्ह्यू डिस्ट्रिक्ट ऑफ UT युनियन टेरिटरी दिल्ली म्हटलं आहे त्यांनी. ठीक आहे, तिथले काही गरज नाही, किंवा तेलंगणाचं पण दिलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आपल्याला हे 3 आहे पहा याच्यामध्ये क्लिअर. पहा कोणते 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत ते पहा. पहिला हा क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन, दुसरा आहे काय ठीक आहे, पुढचा जो आहे तो पहा आपल्याला महत्त्वाचा सेकंड नंबर, क्लिक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म, क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रॉस्पेक्टस वगैरे. आता प्रॉस्पेक्टस मी डाउनलोड केलेला आहे प्रॉस्पेक्ट, ते जर पाहायचं असेल तर पाहून घ्या, कारण महत्त्वाचं आहे त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे. हे पहा, सिलेक्शन टेस्ट 2025 लास्ट डेट काय म्हटलं आहे 16. हे पहा परत एकदा दाखवतो, लास्ट डेट खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी. तर लास्ट डेट जी आहे ती आहे 16/9/2024. ओके, या दिवसापर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर पुढे आपण काही माहिती जर घेतली तर इथे आपल्याला एक महत्त्वाचं महाराष्ट्र सर्च करायचं. पहा महाराष्ट्र 20 नंबरला आहे. काय दिलं आहे 33+01, म्हणजे जे स्टारने दाखवले ते प्रस्तावित नवोदय विद्यालय आहेत. ओके, म्हणजे आपल्याकडे 33 आणि 1 ऑलरेडी आहे आणि त्याच्यात अजून ॲड होण्याची शक्यता आहे, 1 ॲड होण्याची शक्यता आहे, म्हणजे आपल्या जागा वाढू शकतील. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर गेलो आपण अजून तर आपल्याला लक्षात येतं खाली काय म्हटलं आहे, सिलेक्शन टेस्ट कशी होणार आहे किंवा कधी होणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की JNV सिलेक्शन टेस्ट फॉर ॲडमिशन टू क्लास 6 इन JNV
फॉर ॲकॅडमिक सेशन 2025-26 विल बी हेल्ड इन 2 फेज. 2 फेजमध्ये होणार आहे. एक पहिली फेज 12 एप्रिलला होणार आहे, 12 एप्रिल 2025, की ज्याच्यात कोणकोणते देश कोणकोणते राज्य येतात ते पाहून घ्या. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्राचा जो आहे तो कधी असेल पहा. ह्यावेळेस मला वाटतं उलटं केलं आहे, महाराष्ट्राचा सेकंड फेजला असायचा. आता ह्यावेळेस जर आपण बघितलं तर आपला कुठे दिसतो आहे, आपण सर्च करू. मला वाटतं आहे इथं काय म्हणलं, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल, त्यानंतर झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र इथं सापडलं पहा. महाराष्ट्र हे इथं कुठंतरी महाराष्ट्र आहे पहा. इथं हे पहा महाराष्ट्र आहे की नाही, महाराष्ट्र म्हटलं आहे. म्हणजे आपण सेकंड फेजला आहोत. ओके, सेकंड फेजला, पण ती 18 जानेवारी 2025ला आहे. आणि म्हणजे ही पहिल्यांदा आहे ह्यावेळेस. हे पहा, हे लक्षात ठेवा, सेकंड फेज पहिल्यांदा होणार आहे आणि फर्स्ट फेज जी आहे ती नेक्स्ट होणार आहे, म्हणजे 12 एप्रिलला. म्हणजे असे 2 फेज असतात शक्यतो, पण लक्षात घ्या ह्यावेळेस आपण लवकर आहोत, 18 जानेवारीलाच आहोत, म्हणजे रेग्युलरप्रमाणे. पण ही जी पहिली फेज असते ऑन सॅटर्डे म्हटलं 12 एप्रिल, ती मला वाटतं डिसेंबरच्या अगोदरच होत असते. ह्यावेळेस लेट आहे, ठीक आहे, हरकत नाही. त्याच्यानंतर अजून पुढे पाहूया महत्त्वाची काही इन्फॉर्मेशन. इथं सांगितलं पहा रेड कलरमध्ये 16 सप्टेंबर 2024 लास्ट डेट आहे. तुम्हाला वेबसाईट जर पाहिजे असेल तर इथं वेबसाईट दिलेली, डायरेक्टली जर जायचं असेल पहा http://navodaya.gov.in. आता तुम्हाला महत्त्वाचं काय काय लागणार आहे तर तेही त्यांनी सांगितले पहा. JPG फॉर्मॅट साईजमध्ये तुम्हाला 10 to 100 KB याच्यामधले काही महत्त्वाची सॉफ्ट कॉपी तुम्हाला, म्हणजे फोटोची वगैरे लागेल, सिग्नेचर लागेल. त्याच्यानंतर सिग्नेचर तुमची साईन जी आहे ती साईन एवढ्याच साईजमध्ये, ते कॅफेवाले किंवा तुम्हाला इंटरनेटवरून जे भरून देतात फॉर्म ते करतील बरोबर व्यवस्थित. फोटोग्राफ चांगला द्या. सिग्नेचर 2 लागतात, पॅरेंटची पण लागते आणि तुमची पण लागते, लक्षात घ्या. त्यानंतर आधार डिटेल तुम्हाला लागणार आहे. नंतर तुमचं जे काही ॲकॅडमिक क्वालिफिकेशन आहे ते सध्याला, ते सुद्धा डिटेलमध्ये लागतं. मी तुम्हाला पुढे फॉर्म दाखवतोच, ठीक आहे. अजून पुढे जाऊया. आता आपल्याला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्या, तेव्हा डाउनलोड कराल तुम्ही, ठीक आहे. तेव्हा हे करा, व्यवस्थित वाचून घ्या सगळे. त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन ॲडमिशन ह्याचे दिलेलं आहे. हू इज इलिजिबल, हे महत्त्वाचं आहे पहा. हू इज इलिजिबल, ओनली द बोनाफाईड रेसिडेंट कॅन्डिडेट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कन्सर्न. इथं हायलायटेडमध्येच म्हटलं आहे पहा, ओनली द बोनाफाईड रेसिडेंट कॅन्डिडेट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कन्सर्न. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे बोनाफाईड आहात, म्हणजे जिथे तुमचं आधार कार्ड आहे तिथेच तुम्ही क्वालिफाय होत आहे. आता याच्या विरुद्ध मला वाटतं मग मध्ये काहीतरी हे चाललं होतं पालकांचं, की त्या अलाउड करावं वगैरे, त्याच्या संबंधित काहीतरी न्यूज आली होती, पण ती डिटेल मला एवढी व्यवस्थित माहीत नाही. ती एकदा आपण सध्याला तरी त्यांनी हेच दिलं आहे, ओनली द बोनाफाईड रेसिडेंट कॅन्डिडेट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कन्सर्न. म्हणजे ज्या जिल्ह्याचं आधार कार्ड तुमच्याकडे त्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता जे लोक नोकरी करतायत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आहे, त्यांच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन आहे. ते डिटेलमध्ये जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की अशा कॅन्डिडेटसाठी काय आहे, म्हणजे कुठे करू शकता तुम्ही अप्लाय वगैरे. नेक्स्ट पुढे काय म्हटलेलं आहे, एक बर्थ डेट दिलेली, त्या बर्थ डेट एकदा चेक करून पहा तुमची, कारण तुम्ही डिस्क्वालिफाय होतात जर त्याच्यात बर्थ डेटमध्ये असेल पहा. इथं काय म्हटलं आहे, बॉर्न बिफोर 1/5/2013 अँड आफ्टर 30/7/2015 बोथ डेट्स आर इन्क्लुजिव्ह. म्हणजे ही तुम्हाला जन्म झालेला पाहिजे त्या मुलाचा किंवा मुलीचा 1/5/2013 आणि कुठपर्यंत चालू शकतात, 31/7/2015 पर्यंत. ओके, म्हणजे 2013च्या पूर्वीचा जन्म नको आहे अगोदरचा, आणि 15च्या नंतरचा नको आहे. ओके, म्हणजे ते वय पहा 13, 14, 15, म्हणजे त्या वयोगटातलेच विद्यार्थी चालू शकतात. द डिसिजन ऑफ द मेडिकल बोर्ड विल बी ट्रीटेड ॲज बाइंडिंग अँड फायनल. ते सगळं वाचून घ्या काय दिले डिटेल व्यवस्थित मध्ये. पुढे काय म्हटलं आहे, बरं इथं एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे पहा, नो कॅन्डिडेट. इथं पहा, इथे एक नोटीस दिली, नो कॅन्डिडेट इज इलिजिबल टू अप्लाय फॉर द सिलेक्शन टेस्ट फॉर द सेकंड टाईम अंडर एनी सर्कमस्टन्सेस. म्हणजे दुसऱ्या वेळेला तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही. म्हणजे जे 5वीचे विद्यार्थी 6वीला गेलेले आहेत, परंतु 6वीला गेले त्यांनी ती टेस्ट म्हणजे निवड झाली नाही, त्यांना परत देता येत नाही ही टेस्ट.
तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितले पर्टिक्युलर फील्ड बाय कॅन्डिडेट इन द ॲप्लिकेशन फॉर्म विल बी व्हॅलिडेटेड अँड इफ कॅन्डिडेट इज फाउंड रिपीटर ही ऑर शी विल नॉट बी अलाउड टू अपिअर इन द सिलेक्शन टेस्ट. म्हणजे असं त्यांच्या लक्षात आलं तर त्या विद्यार्थ्याला टेस्टला बसू दिलं जाणार नाही. ॲडमिट कार्ड फॉर सच कॅन्डिडेट मे नॉट बी रिलीज, म्हणजे त्यांचं ॲडमिट कार्ड पण येणार नाही. अँड हीज हर कॅन्डिडेचर विल बी कॅन्सल ॲट एनी स्टेज, म्हणजे त्यांचं जी काही उमेदवारी आहे ती रद्द करण्यात येईल. ठीक आहे. आता पुढे जाऊया. पुढे एक महत्त्वाचं, थोडासा व्हिडिओ मोठा होतो आहे परंतु आपल्याला महत्त्वाचं डिटेलमध्ये आपल्याला पाहिजे आहे, कारण चुका व्हायला नको आहेत काही. आता पुढे काय म्हणलं आहे, फॉर रुरल कॅन्डिडेटसाठी 75% हे रिझर्वेशन. मी म्हटलं तर एक व्हिडिओ सांगितलं तुम्ही, हे 75%. त्यानंतर अर्बनसाठी मग 25 राहतं, त्याच्यात ओपन असतं. म्हणजे काय, त्याच्या सर्व अर्बन प्लस म्हणजे शहरी प्लस ग्रामीण हे दोन्ही येतात. आता पुढे काय म्हणलं आहे अजून, रिझर्वेशन ऑफ सीट. रिझर्वेशन कोणाकोणाला आहे ते डिटेल वाचून घ्या. म्हणजे कोणत्या कॅन्डिडेटला SC ST किती टक्के आहे, त्याच्यानंतर ब्लाइंडनेस स्टुडंट किंवा जे फिजिकली इम्पेअर्ड आहे किंवा जे आहे ते विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना पण हिअरिंग इम्पेडमेंट, ब्लाइंडनेस यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत. डॉक्युमेंट टू बी सबमिटेड आफ्टर सिलेक्शन ते नंतर पाहूया. आता सध्याला तुम्हाला काय लागतं ते हे महत्त्वाचं. अबाउट द सिलेक्शन टेस्ट. सिलेक्शन टेस्ट कशी होणार आहे, कोणत्या लँग्वेजमध्ये होणार आहे महाराष्ट्रात जर बघितलं तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये होणार आहे, महाराष्ट्र इथं आहे महाराष्ट्र. इंग्लिश, हिंदी, कन्नडा, इंग्लिश, हिंदी, कन्नडा, मराठी, उर्दू, तेलुगू, गुजराती, बेंगाली एवढ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला परीक्षा देता येऊ शकते, तसं काही नाही. त्यानंतर पुढे एक स्वरूप दिलं आहे परीक्षेचं, ते मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे, तेच तसंच स्वरूप राहिलेलं आहे म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, मानसिक क्षमता चाचणीला किती प्रश्न आहेत, तुम्हाला प्रश्न येणारे 40 आणि गुण असणारे 50. ते आता ह्याचं 2.5च्या आसपास मला वाटतं काहीतरी मार्क्स असतात ह्याला. ॲरिथमॅटिक टेस्ट 20 प्रश्न, म्हणजे गणिताला 20 प्रश्न आहेत, 25 गुण आहेत त्याच्यानंतर लँग्वेज टेस्ट, एक लँग्वेज असणार आहे तुम्हाला, मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या कोणती पण, तर तिला 25 मार्क्स आहेत. असे मिळून तुम्हाला 80 हे प्रश्न असणारे आणि 100 गुण असणार आहेत ओके. त्यानंतर मेथड ऑफ रेकॉर्डिंग आन्सर ते नंतर तुम्हाला डिटेल मी सांगेलच. त्याच्यानंतर नेचर ऑफ द टेस्ट कशी असणार आहे, स्वरूप काय त्याचं, प्रश्नपत्रिकेचं कशा प्रकारे असेल ते पण डिटेलमध्ये दिलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जायचं फॉर्म कसा असणार आहे, कारण हा फॉर्म तुम्हाला आधी प्रिंट करून घ्यायचा आहे आणि प्रिंट करून घरी भरायचा आहे व्यवस्थित. आणि घरी भरल्यानंतर काय करायचं, हे हा फॉर्म येतो, हे दिसतोय का स्पष्ट, हा जो आहे तो फॉर्म आहे, इथे दाखवतो, हे हा फॉर्म. हा काय करायचा आहे, तुम्ही एकदा हे जे कॅफेवाले असतात किंवा तुम्हाला फॉर्म भरून देणार जे असतात त्यांच्याकडे असतो, त्याची फक्त प्रिंट काढायची किंवा नसेल तर त्यांना सांगा, ते काढून देतील तुम्हाला. त्याची प्रिंट काढायची, ह्याची प्रिंट सगळी व्यवस्थित भरायची आणि मग त्यांच्याकडे जायचं, तुमच्यासमोर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला मिस्टेक होतात आणि मिस्टेक झाल्या की गैरसमजातून काय होतं, त्याच्यामध्ये पण एडिट करायला ऑप्शन देतात काही दिवस, पण तो जर गेला तर नंतर तसंच राहतं आहे ते म्हणजे तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. आता पुढे पाहूया. आता ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत मी आता जरा हे करतो, त्याला डिटेलमध्ये थोडंसं पाहू, जास्त वेळ नाही घेत. इथं इथे तुम्हाला फोटो चिकटायचा आहे ओके, फोटो इथं तुमचा राईट. त्याच्यानंतर काय डिटेल दिलेले आहे, अजून तुम्हाला काय काय लागणार आहे, सर्टिफाय दॅट, आता बरेच डिटेल दिले. इन्फॉर्मेशन गिवन बिलो आर करेक्ट ॲज रिस्पेक्ट टू ऑफ ओके. तुमचं काय म्हटलं आहे, नेम ऑफ स्टुडंट म्हटलं आहे, नेम ऑफ स्कूल म्हटलं आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट आहे ओके, नेम ऑफ कॅन्डिडेट, हे नेम ऑफ कॅन्डिडेट. त्यानंतर ब्लॉक लेटरमध्ये लिहायचं नेम ऑफ कॅन्डिडेट, फादर नेम लिहायचं आहे, मदर नेम लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ गार्डियन अँड रिलेशनशिप, जर तुम्ही कोणाकडे राहत असाल तर त्यांचं नाव लिहायचं आहे, गार्डियन्स सांभाळ करत असले तुमचे ते. तर डेट ऑफ बर्थ लिहायची, तर डेट ऑफ बर्थ इनवर्ड, मग जेंडर आहे, कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ डिसॅबिलिटी, जर तुम्ही डिसॅबिलिटी असाल, हे डिसॅबिलिटी असाल तर ते आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे पुढे नेचर ऑफ डिसॅबिलिटी, आधार नंबर तुम्हाला लागणार आहे, पिन नंबर तुमचा माहीत पाहिजे तुम्हाला, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल. त्याच्यानंतर एक आयडेंटिफिकेशन मार्क ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे तुम्हाला काही आयडेंटिफिकेशन शरीरावर काही चिन्ह आहेत का काही, ते तुम्हाला दर्शवायचे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन कोणतं घ्यायचं, ही सगळ्यात महत्त्वाचा
हा जो कॉलम आहे ह्याच्या मीडियम ऑफ एक्झामिनेशन ते व्यवस्थित सिलेक्ट करा. काही इंग्लिश करतात, काही मराठी करतात वगैरे, ते एकदा पाहून घ्या, व्यवस्थित सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी दिले, रिलिजन दिलं आहे आणि खाली एक पर्टिक्युलर क्लास 3rd, 4th आणि 5th यांचं डिटेल द्यायचं आहे. पहा, म्हणजे एखादा विद्यार्थी क्लास 3rdला जिल्हा परिषदला असेल, 4thला तो जिल्हा परिषदला असेल, दुसरी शाळा त्यांनी बदलली असेल आणि तिसऱ्या वेळेस तो परत तिसरी शाळा त्यांनी माध्यमिक विद्यालयात आला असेल 5वीला, तर तिन्हीचे पण डिटेल त्या हेडमिनिस्ट्रेसकडून तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा हेडमास्टरकडून, म्हणजे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून ते डिटेल घ्यायचे आहेत. कारण हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही त्याच्यात नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट, नेम ऑफ द स्टेट, म्हणजे तुम्ही कोणत्या स्टेटमधून शिकलाय, कुठे डिस्ट्रिक्टमध्ये शिकलाय, कोणत्या ब्लॉकमध्ये म्हणजे तालुक्यात शिकलाय, मंथ ऑफ इयर पासिंग, ते देतात सगळं डिटेल. मंथ ऑफ इयर जॉईनिंग, कधी जॉईन केलं, लोकेशन काय होतं, रुरल होते का अर्बन होते, याच्यावरून तुमचं ठरतं खरं तर. म्हणजे आता तुम्ही कुठं शिक्षण घेतलं आहे ह्याच्यामध्ये नवोदयमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अर्बनमध्ये शिक्षण घेतलं असेल तर अर्बन एरियात येणार आणि जर तुम्ही ग्रामीण भागात जर घेतलं असेल तर ग्रामीण भागात तुम्ही मोडणार, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ज्या भागात राहताय त्याला नाही महत्त्व, तुम्ही ज्या शाळेत शिकताय त्या शाळा कोणत्या ह्याच्यात आहे, म्हणजे तिथं ग्रामपंचायत आहे का महानगरपालिका, नगरपालिका, ह्याच्यावर डिपेंड ठरतं की तुमचं कॅटेगरी कोणती, म्हणजे तुम्ही अर्बन का रुरल. ओके, आता तुम्हाला पर्सेंटेज सांगितलं मी, रुरलसाठी 75% जागा आहे. आता पुढे OBC सर्टिफिकेट वगैरे सगळं सांगितलं आहे, त्याच्याशी काय आपल्याला एवढं डिटेल पाहायचं नाही. तर आता हे महत्त्वाचं मला तुम्हाला जी सांगायची होती गोष्ट ती सांगितली. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जरी काही कमेंट्स असतील तुमच्या, काही शंका असतील तर त्याला उत्तर मी नक्की दे, तर कमेंट करा जरूर, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. तर सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा. अशाच इम्पॉर्टंट नोटिफिकेशन, अशाच इम्पॉर्टंट काही परीक्षा त्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचंही मार्गदर्शन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटेल, तर ते तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया लवकरात लवकर. धन्यवाद. थँक्यू.